आज आपण सोडवणार आहेत उदाहरण संग्रह 7. खालील बेरीज करा. पहिलं उदाहरण सोडवूया. पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला सगळ्या उदाहरणांची बेरीज करायची आहे. एक इथं आपण लिहून घेतलेला आहे आणि ह्याच्या आपण डोक्यावरती द्यायचा नाही. एक तर मनात ठेवायचा नाही तर कुठंतरी बाजूला लिहून घ्यायचा. लक्षात राहत नसेल तर बाजूला लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर 2+1 झाले 3 आणि हा हातच्या धरून झाले 4. लगेच त्या हातच्याला फोडून टाकायचं. त्याच्यानंतर 7+8 झाले 15. इथं 15 लिहून घेतले आणि हातचा एक बाजूला लिहून घेतला किंवा मनात ठेवायचा. त्याच्यानंतर 0+3 झाले 3 आणि हा हातच्या पकडून झाले 4. परत या हातच्याला फोडून टाकायचं. त्याच्यानंतर 4+1 झाले 5. आपलं पहिलं उदाहरण सोडून झालेलं आहे. दुसऱ्या उदाहरणाकडे येऊया. 7+8 झाले, जसं आपण इथं केलं होतं 15, तसं इथं पण हे झाले 15 आणि हातच्या दुसरीकडं लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर 2+4 झाले 6 आणि हा हातच्या पकडून झाले 7. हा खोडून टाकायचा. त्याच्यानंतर 4+6 झाले 10. हातच्या परत लिहून टाकायचा आणि 6+0 झाले 6. हातच्या धरून झाले 7. 5+1 झाले 6. आपलं दुसरं गणित पण सोडून झालेलं आहे. आता तिसरं बघूया. 7+9 किती होतील? याच्यातलं 9तला 8 एक जर इथं टाकला तर इथं येतील 8 आणि इथं येतील 8. 8 आणि 8 झाले 16. असं पण आपण ट्रिक करू शकतो. त्या 16 म्हणजे एक दुसरीकडे लिहून घ्यायचा. 2+0 त्याच्यामध्ये एक ऍड केला झाले 3. तो एक खोडून टाकायचा. 0+4 झाले 4. 4+8 झाले 12. एक लिहून घेतला. 6+2 झाले 8 आणि हा एक पकडून झाले 9. त्याच्यानंतर चौथं उदाहरण बघूया. 6+0 6. 1+4 5. 2+5 7. 3+8 झाले 11. इथं 4+8 होते 12 झाले, म्हणून इथं 3+8 होते तर 11 झाले. एक इथं लिहून घेतला. 3+2 झाले 5 आणि हा एक 6. तर अशा प्रकारे आपले 4ही उदाहरण झालेले आहेत.